हाय हॅलो नमस्कार. तुम्ही सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे तुळशींची लग्न. गेल्या व्हिडिओमध्ये मला बोलले की काल म्हणून, पण आमच्याकडे एकादशीला नाही तर मग द्वादशीला वगैरे लग्न असतात तुळशींची. पण मी गावाला नाही आहे, मी इकडे आले, त्याच्यामुळे बघू जर झालंच तर व्हिडिओ घेईल, नाहीतर मग नाही येणार व्हिडिओ. पण आज तुळशींची लग्न आहे, तर घरी छान असं बेत आहे, ते म्हणजे आहे पुरणपोळी. तर आज पुरणपोळी बनवणार आहोत आणि पाऊस खूप आहे अक्षरशः. मेक शॉर्ट एकदा तुम्ही बघू शकता किती प्रमाणात कोकणात पाऊस आहे. आणि कुळथाची शेती, जे काही शेती घेतलेली आहे, पावटे असतील, कडवे असतील, तुरी असतील, सगळे पाण्याखाली गेलेले आहेत. आणि आमच्या शेतातला जो काही कुळीत रुजलेला होता तो पण पूर्णपणे पाण्याखाली आहे. पण असं म्हटलं की कुळथाला एवढं काय नाही आहे, पण बाकी जे कडधान्य आहेत ते खराब होण्याचे चान्सेस खूप असतात. तर खूप पाऊस पडतो आहे. तर आता पण पाऊस बाहेर खूप पडतो आहे. तर सलग हे आता बघा नोव्हेंबर चालू झालं आहे, तरी पण पाऊस अजून आहे ना. थंडीचा पत्ता आहे ना काय. तो थंडी पण आता नोव्हेंबरमध्ये वगैरे चालू होते, पण पाऊसच खूप आहे. तर काय माहिती कधी जाईल काय माहिती. तर आज तुळशींचं म्हणजे लग्न वगैरे आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे एकादशीला लावतात, नाही तर मग द्वादशीला तुळशींची लग्न लावतात. तर आमच्याकडे आज लावतील गावाला. तर बघूया कसं काय. व्हिडिओ जर मिळाला किंवा मी कोणाकडून जरी घेतला तरी टाकेल. तुम्ही बघू शकता, खूप मजा असते. छानपैकी रांगोळी वगैरे काढतात, तुळशी धुतली जाते, तुळशीला छान कलर केला जातो. पण आता कलर पण करू शकत नाही आणि पाऊसच एवढा आहे, तर कलर सगळे राहणार नाही. आणि बघू कसं काय होतं. तर चला आता बनवणार आपण आणि रांगोळीसुद्धा काढणार आहोत. तर रांगोळी पण तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. पुरणपोळीचं सगळं चालू आहे बनवणं, म्हणजे जे सारण लागतं आपल्याला ते तिथपर्यंत दाखवते. तर इकडे ना सगळं रेडी झालेलं आहे बघा. फक्त आता करायच्या बाकी आहेत. आणि तुळस पण आम्ही आता आणलेली आहे आणि तुळससुद्धा इकडे कुंडीमध्ये वगैरे लावलेली आहे. आणि इकडे सारण वगैरे तयार आहे. आणि इकडे हे पीठ पण रेडी आहे. तर थोड्या वेळाने आता करू. आणि छानपैकी रांगोळी काढलेली आहे, तर रांगोळी पण दाखवते तुम्हाला. आणि आता दिवे 7 वाजले, तर दिवे वगैरे पण लावणार आहोत आपण. तर थोड्या वेळाने आपण करणार आहोत मस्तपैकी. तर हे छानपैकी दिवाळीमध्ये ना डेकोरेशन केलेलं होतं. थोडं ना ब्लर दिसेल, हे जी फ्लॅश आहे ना, हे ना पणत्या ना, त्याच्यामुळे. तर छानपैकी बघा इकडे आपला कंदील आहे. आणि हे बघा ही नुकतीच आता ना आम्ही मगाशी आणलेली आहे आणि लावलेली आहे छानपैकी तुळस. आणि हे दिवे आहेत. तर इकडे कसं आहे ना, इकडे बिल्डिंगमध्ये वगैरे आहेत ना, फ्लॅटमध्ये वगैरे काय असं साजरं नाही करत. गावांमध्ये जोरात तुळशींची विवाह एकदम धूमधडाक्यात असतात. पहिलं आपल्या देवळातलं लागतं आणि त्याच्यानंतर जे काही आपली ग्रामदेवता असेल किंवा आपल्या वाडीमध्ये जे काही देऊळ असेल, तर मग तिथे येऊन सगळेजण येऊन दिवे वगैरे लावतात. त्याच्यानंतर मंगळाष्टका वगैरे होतात आणि त्याच्यानंतर मग आपापल्या घरांमध्ये सगळेजण जाऊन म्हणजे सगळे येऊन जमा होऊन छानपैकी तुळशी विवाह करतात. सो मजा असते सगळी. पण ह्यावेळेस मी इकडे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता नाही येणार. बघूया जर शक्य झालंच तर. तर मस्तपैकी आहे बघा डेकोरेशन. थोडं ब्लर दिसेल. तर छानपैकी आपण देवासमोर म्हणजे तुळशीला छान दिवा लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर छान अगरबत्तीसुद्धा लावलेली आहे बघा. नुकतीच आज लावलेली आहे आणून, कारण की पहिली जी होती ना ती थोडी सुकल्यासारखी झाली होती, त्याच्यामुळे ना ही नवीन आणलेली आहे मस्तपैकी आणि आज लावलेली आहे. आज दिवस पण चांगला आहे, तुळशींचं लग्न आहे त्याच दिवशी हे लावलेले आहेत. तर आज लग्न लागतील गावाकडे वगैरे. काहींनी कालसुद्धा लावलेले आहे. सो एकादशीला आणि द्वादशीला 2 दिवशी लग्न लावलं जातं. तर अशा पद्धतीने छानपैकी दिवा पण लावलेला आहे.